गुड मॉर्निंग. आज आपण 8वी शिष्यवृत्ती गणित प्रश्नपत्रिका 2017 प्रश्न क्रमांक 42 ते 58 पाहणार आहोत. बघा, प्रश्न क्रमांक 42, 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जातो. आता हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. ते 1 ते 10 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत यांची बेरीज 55 असते. पुन्हा 11 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज ह्यात 100 ऍड करायचं म्हणजे 155 असते. पुन्हा 21 ते 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची जी बेरीज आहे ती पुन्हा त्यात 100 ऍड केलं की किती येणार? 255. किंवा हे काढायचं असेल समजा 21 ते 30 पर्यंतच्या सर्व संख्या, तर काय करायचं, एकूण 10 संख्या आहेत, मग 10 भागिले 2 करायचं आणि पहिल्या संख्येचा आणि त्यातील शेवटच्या संख्येची बेरीज करायची. बघा इथं 10 ला 2 न भागल्यानंतर 5 येणार आणि 30 आणि 21 ची बेरीज किती येणार? 51 येणार. आणि हा गुणाकार करून पहा, 5 एके 5 आणि 5 5 25. अशा पद्धतीने 21 ते 30 पर्यंतच्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत यांची बेरीज किती आली? 255. आता इथं काय सांगितलंय? मूळ संख्यांची बेरीज. मला सांगा 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या कुठल्या रे? पहिली 23 असेल मला वाटते, आणि अजून एक कोणती आहे? 29. मग या दोघांची बेरीज करून सांगा किती येते. किती आले? 52. आता सांगा मला संयुक्त संख्यांची बेरीज किती येईल? सर्व संख्यांची बेरीज 255 ना, आणि त्यातून मूळ संख्यांची बेरीज आपण मायनस करूया. किती वजाबाकी येणार? किती येणार? 203. म्हणजे संयुक्त संख्यांची बेरीज 203 येणार आणि मूळ संख्यांची बेरीज 52 येणार. आता या दोघातला फरक काढूया आपण. फरक म्हणजे वजाबाकी. सांगा 203 मधून 52 वजा करून किती येते? किती वजाबाकी? 151. हा बरोबर, 151. मग 151 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येला निश्चित भाग जातो? 3 जाईल का रे? नाही जात, कारण अंकांची बेरीज किती ती या 1 5 1 7, म्हणजे 3 नाही जात. 7 न जातोय का बघा? 7 2 14 नाही जात. 17 न जातोय का? नाही जात. 151 ला 151 न जातोय ना. मग 151 या संख्येला क मध्ये असणारे 151 भाग, म्हणजे फक्त क न भाग जातोय ना. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. समजलं का कसं काढलं ते? हो सर. हा, ओके. चला पुढचा प्रश्न 43वा. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांची माप अनुक्रमे 140 आणि 130 आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? आता मी तुम्हाला एक त्रिकोण इथं काढून दाखवतो. हा त्रिकोण आहे. आता बाह्य कोन समजा, हा बाह्य कोन 140 दिलाय आणि हा दुसरा जो बाह्य कोन आहे तो 130 दिलाय. आता त्रिकोणाचा बाह्य कोन आणि त्याचा संलग्न आंतरकोन रेषीय जोडी तयार करतात. मग हा कोन किती येईल सांगा? हा 140 चा हा आतला कोन 180 तून 140 वजा करावा लागेल ना. 40 अंश. 40. आणि हा किती येईल सांगा? 130 चा हा 180 तून 130 वजा करायचं 50. मग हा कोन किती येईल रे? हा तिसरा. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 असते ना. मग 40 आणि 50 ची बेरीज 90. ते 180 तून मायनस करा. 90. 90. अगदी बरोबर.
आणि मग आतला जो त्रिकोण आहे त्याचा एक कोण काटकोन आहे आणि एक कोण काटकोन असल्यावर कोणत्या प्रकारचा त्रिकोण तयार झाला? काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण. नेक्स्ट, कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळ्या रांगेत उभे करायचे आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुले असतील? आता जेव्हा जास्तीत जास्त शब्द असतो तेव्हा आपण काय काढायचं असतो रे? जास्तीत जास्त म्हणजे महत्तम. मसावी. मसावी काढायचं असतं. काय काढायचं आहे? मसावी. कुणाचा? 6वीतील मुली, 7वीतील मुली आणि 8वीतील मुली. म्हणजे 45, 30 आणि 60 या 3 संख्यांचा आपल्याला काढायचा आहे मसावी. आता हा मसावी काढणं तुम्हाला 6वी 7वी झालेला आहे. कोण सांगते या तिन्ही संख्येला कशाने निषेध भाव जातो रे? अशी मला मोठ्यात मोठी संख्या सांगा की ज्याला 45, ज्यांना 45 ला भाग जातोय, 30 ला पण जातोय, 60 ला पण जातोय. 15. बरोबर. 15 त्रिक 45, 15 दुनी 30 आणि 15 चौक 60. आता मला सांगा अशी संख्या घे सांगा की ज्याला 3 ला जातोय, 2 ला जातोय, 4 ला जातोय. मला वाटतं नाही, दोघाला जातोय पण तिघाला जात नाही ना. मग इथंच थांबायचं. मग डाव्या साईडला जी संख्या आहे तो मसावी असणार आहे. मग डाव्या साईडला कुठली संख्या आली? 15. म्हणजे एका रांगेत जास्तीत जास्त 15 मुली असतील. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट, 33 सेमी लांब, 18 सेमी रुंद व 8 सेमी उंच अशी धातूची भरीव इष्टिकाची ती वितळवून 0.2 सेमी जाडी व 6 सेमी व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करता येते? आता ही इष्टिकाची ते वितळवायचे म्हणजे इष्टिकाचे तिचं घनफळ काढायचे. इष्टिकाचे घनफळ सूत्र काय रे? इष्टिकाचे घनफळाला आपण V1 म्हणू. काय ना सूत्र? लांबी L into B into H. गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि जे नाणं आहे ते कुठल्या आकाराचं असणार आहे रे? नाण्याला जाडी असते म्हणजे वृत्तचिती. मग नाण्याचं घनफळ म्हणजे वृत्तचितीचं घनफळ, त्याला आपण V2 म्हणू. सांगा वृत्तचितीचं घनफळ सूत्र काय? Pi R square H. बरोबर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच आणि वरचं व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड L इंटू बी इंटू एच. आता चकत्या काढायचं म्हणल्यावर सूत्र कुठलं वापरायचं सांगा? चकत्या काढायचं म्हणल्यावर काय भागिले काय? अंशामध्ये इष्टिकाची तिचं घनफळ आहे का नाही आणि छेदामध्ये वृत्तीचं घनफळ. चकत्या बरोबर इष्टिकातीचं घनफळ भागिले वृत्तचितीचं म्हणजे नाण्याचं घनफळ. मग वर LBH आहे का नाही? LBH चं सांगा. L म्हणजे किती? लांबी किती? 33 गुणिले रुंदी 18 सेमी. 18 सेमी आणि गुणिले उंची 8 सेमी. 8 सेमी. ही झालं अंशामध्ये आपण सूत्रामध्ये किमती भरल्या. आता छेदामध्ये सूत्र आता आपण हे आता हे वापरायचं पाय आर वर्ग एच. मग पायची किंमत किती? 22/7. त्यातलं 22 हे तर येतो आणि 7 अंशामध्ये नेतो. पुढं आर वर्ग त्रिज्या किती आहे रे? व्यास 6 आहे. मग त्याच्या निमित्त त्रिज्या ना, म्हणजे त्रिज्या 3 येणार आहे का नाही? मग 3चा वर्ग 3 गुणिले 3 आणि एच उंची म्हणजे जाडी. जाडी किती? 0.2. आता इथं आपण सिम्प्लिफाय करूया. 11 दुनी 22, 11 त्रिक 33, 3 एके 3, 3 सक 18
बे एक बे, बे त्रिक 6, पुन्हा ह्या 3ला हे 3 कट, वर काय आलं मग 3 8 24 आणि गुणिले 7 आणि छेदामध्ये 0.2. आता खालचं 0.2 च मला 2 करायचे म्हणजे 10 न गुणावं लागेल. मग खाली 10 न गुणल्यावर पण 10 न गुणावं लागेल की नाही. मग आता इथे सिम्प्लिफाय करूया. बे एक बे, बे एक बे, बे दोन्ही 4 आणि 0, 7 0 0, 7 दोन्ही 14, 4 1, 7 1 7 आणि 1 8. किती आलं उत्तर 840. म्हणजेच पर्याय क्रमांक किती 4. 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शोभाताईंनी एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतली. वापरलेल्या स्कूटरचा भाव प्रतिवर्षी 8% कमी होतो. 2 वर्षानंतर त्यांनी ती स्कूटर विकली तर त्यांना किती रुपये मिळतील. आता इथं ए बरोबर पी कंसात 1/1 अधिक r/100 कंसाचा n हे सूत्र वापरून आपण ए ची किंमत काढून उत्तर काढू शकतो, किंवा 8% कमी होतो. डायरेक्ट आपण सूत्र न वापरता पण काढू शकतो. कसं सांगा पाहू. समजा मूळची किंमत स्कूटरची किती आहे 55,000. आता 8% कमी होतो म्हणजे पहिल्या वर्षी 8% कमी. 8% म्हणजे किती रे 100तून 8 वजा करायचं ना, म्हणजे 92% होणार. हा गुणाकार आपण करून बघूया. समजा या 2 झिरोला हे 2 झिरो कट केलं, 550 गुणिले 92. आता हा 0 तुम्ही करून बघा गुणाकार. 92 आणि 55चा गुणाकार किती रे 50,600. किती 50 60. 50,600. हा बरोबर आहे. ही एका वर्षानंतरची त्या स्कूटरची किंमत झाली. आता पुन्हा 8% न कमी म्हणजे पुन्हा 50,600च किती टक्के करावं लागेल 100तून 8 वजा केल्यावर पुन्हा 92% करावं लागेल. 92% म्हणजे 92 चे 100 न गुणायचं. या 2 झिरोला हे 2 झिरो गेला. तर या दोघांचा गुणाकार करा. तुम्ही कच्चं काम पटकन करायचं. 506 गुणिले 92 करा. 46,552. 46,552. 46,552. ही असणार 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न. एका वर्गातील 20 मुलांची उंची दर्शवणारी वारंवारता सारणी दिली आहे. त्या उंचीचे मध्यमान काढा. मध्यमान म्हणजेच मध्य लक्षात ठेवा. आणि मध्यालाच आपण कोणता एक्स बार वापरतो. हा आता पहिल्यांदा काय करूया, ही जी उंची दिली आहे त्याला एक्स आय म्हणूया, आणि ही जी वारंवारता दिली आहे त्याला एफ आय म्हणूया. आणि अजून एक पुढे स्तंभ तयार करायचे. काय नाव झाले आपले हे सगळं एफ आय गुणिले एक्स आय. चला करा गुणाकार एफ आय एक्स आयचा. एक्स 151 आणि 7चा गुणाकार सांगा किती येतोय. 7 1 7, 7 5 35, 7 3, 7 1 7 3 10, 1057. चला पुढचे एफ आय एक्स आयचा गुणाकार 153 गुणिले 4 करा. 612. 4 25, 612. हा 612. चला पुढचा करा 155 गुणिले 6. तुम्ही करा आणि सांगा मला उत्तर. 930. 930. 930. पुढे 157 गुणिले 3 करा. 471. 471. आता मला तुम्ही सर्वांनी एन ची किंमत सांगायची. एन म्हणजे काय रे वारंवारतेची बेरीज. वारंवारतेची बेरीज म्हणजे मुलांची संख्या येणार. ती 20 दिली तुम्हाला. किती लिहायचे 20 म्हणजे या पायची बेरीज करून बघा वाटल्यास. 7 आणि 4 11, 11 आणि 6 17, 17 आणि 3 20. आता समेशन ऑफ एफ आय एक्स आय हे महत्वाचं आहे.
शेवटचा जो आपण तिसरा स्तंभ तयार केला का नाही त्यातील सर्व संख्यांची बेरीज. मग 1057 अधिक 612 अधिक 930 अधिक 471 करा या चार संख्यांची बेरीज. 3070. 3070. ओके. आता सूत्र सांगा रे मला मध्ये काढण्याचं. झाले आपल्याला 20 भागिले FIXI भागिले N. समेशन FIXI भागिले N. करेक्ट. मग FIXI ची समेशन किती आली? 3070. आणि N ची व्हॅल्यू किती आली? 20. आता या झिरोला हा झिरो कट. 307 भागिले 2. बे 1 बे, बे 5 10, बे 3 6, 1 0 10 आणि बे 5 10. 153.5 सेमी मध्यमान आला पहा. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 2. एका जमिनीत 8 मीटर लांब, 5 मीटर रुंद व 1.5 मीटर खोल असा खड्डा खणून त्यातील माती 25 मीटर लांब व 16 मीटर रुंद आयताकार भूखंडावर समान पसरली तर त्या मातीचा किती जाडीचा थर तयार होईल? लक्षात ठेवा, याचं घनफळ आणि याचं घनफळ समान आहे. कारण त्या खड्ड्यामध्ये जेवढी माती होती तेवढ्याच मातीचा भूखंड तयार केलेला आहे. म्हणजे दोन्हीचं घनफळ सारखं, म्हणजे मी V1 बरोबर V2 लिहितो. आता खड्डा पण इष्टिकाची ती आकाराचा असणार आहे आणि जो भूखंड आहे तो सुद्धा इष्टिकाची ती आकाराचा आहे. त्यामुळे तिथं दोन्हीचं सूत्र काय वापरायचं? L गुणिले B गुणिले H. फक्त इथे L1 B1 H1 असं म्हणूया, कारण हे डायमेन्शन्स खड्ड्याचे आहेत. आणि पुढे पण L गुणिले B गुणिले H. फक्त इथं L2 B2 H2 म्हणूया, कारण हे डायमेन्शन्स कोणाचे आहेत? तर भूखंडाचे आहेत. आता L1 म्हणजे मला सांगा खड्ड्यांची डायमेन्शन्स. खड्ड्याची लांबी किती होती? 8. B म्हणजे खड्ड्याची रुंदी किती? 5. आणि H म्हणजे खड्ड्याची उंची. उंची म्हणजे खोली. किती खोली येतं? 1.5. पुन्हा L2 म्हणजे भूखंडाची लांबी. लांबी किती दिली या भूखंडाची बघा? 25 गुणिले B2 म्हणजे रुंदी 16 आणि H2 म्हणजे उंची म्हणजे जाडी. लक्षात ठेवा, उंची म्हणजेच काय? जाडी. आता जाडीला आपण X म्हणूया. आता हे आपल्याला सोडवावं लागेल. आता ह्या दोघांचा गुणाकार किती? 8 आणि 5 रे 40 आणि 40 न 1.5 ला गुणा. 40 आणि 40 निम 20 यांची बेरीज किती येणार? 60. म्हणजे ह्या तीन संख्येचा गुणाकार 60 आला आहे का नाही? आता 25 आणि 16 छेदात जाणार. 25 भागिले 16 भागिले, म्हणजे अंशामध्ये 60 आलं आणि छेदामध्ये काय आलं? 25 गुणिले 16. आता सांगा कशानं भाग जातोय रे? 5 न. 5 5 25, वर 5 1 5, 5 2 10, पुन्हा 4 3 12, 4 चौक 16, म्हणजे अंशात 3 आणि छेदामध्ये 5 चौक किती? 20. मग 0 पॉइंट 3 0 घेतला 30. 20 1 20 राहिलं 10, त्यावर घेतलं 0 100. 20 5 100 किती आलं रे? 0.15 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर तुम्हाला इथं 2 अचूक पर्याय विचारलेत. मग मीटरचं सेमीत करताना 100 न गुणायचं ना. मग 2.9 उजवीकडे म्हणजे किती सेमी येणार? पर्याय क्रमांक 3. 3 कसं रे? 2 येणार. 15 सेमी दुसरा पर्याय आहे.
पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 ही दोन उत्तर आहे. चला पुढं 64x वर्ग अधिक y वर्ग छेद 25 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे. आता इथं तुम्हाला दोन सूत्र माहित पाहिजेत. a अधिक b कंसाचा वर्ग. काय याची उजवी बाजू सांगा? a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग अधिक b वर्ग. आणि दुसरं a वजा b चा वर्ग काय रे? a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. बरोबर. मग ही पूर्ण वर्ग राशी आहे आणि ही पूर्ण वर्ग राशी आहे. तुम्हाला दिले काय पहा, तर हे a वर्ग दिले आणि हे b वर्ग दिले. तुम्हाला इथं पण a वर्ग दिले आणि b वर्ग दिले. म्हणजे तुम्हाला काढायचंय काय, हे +2ab काढायचे आणि -2ab. मग आता मला सांगा 64x वर्ग कोणाचा वर्ग आहे रे? 8x कंसाचा. आणि y वर्ग छेद 25 कोणाचा वर्ग आहे? y छेद 5 कंसाचा. मग आता ह्याला आपण a मानायचं आणि ह्याला काय म्हणायचं? b. सांगा a ची किंमत आपण काय घेणार आहोत? 8x. आणि b ची किंमत काय घेणार आहोत? y छेद 5. आता तुम्हाला काढायचे +2ab. लक्षात ठेवा काय काढायचं आहे? +2ab. बघा हे मधलं. मग सांगा +2 a ची किंमत काय? 8x. आणि b ची किंमत काय? y छेद 5. करा गुणाकार. ब्याटी 16 छेदामध्ये 5 आणि वर राहिले x आणि y. मग 16 छेद 5xy बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. आणि पुन्हा हे काढायचे -2ab. म्हणजे -2 इंटू a ची किंमत किती? 8x. आणि b ची किंमत काय? y छेद 5. करा गुणाकार. वजा 2 आणि 8 चा गुणाकार 16 छेदामध्ये 5 आणि वर काय राहिलं मग चलं x आणि y. मग वजा 16 छेद 5xy म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलं का? हो सर. +2ab आणि -2ab यांच्या किमती आपल्याला काढायच्या होत्या. चला पुढचा प्रश्न. आता मला सांगा इथे छेदामध्ये 0.1 आहे. या 2 0 टाकला तरी त्यात काय बदल होणार आहे का? नाही होणार. आता मी काय करतो, ही जी संख्या आहे का नाही त्याला 100 न गुणतो आणि या छेदातल्या संख्येला पण 100 न गुणतो. मग औषध काय येणार? 100 न गुणल्यावर 2 घर उजवीकडे ना, म्हणजे 36 होणार. आणि छेदामध्ये काय होणार? 6. आता इथे 100 न गुणतो आणि खाली पण 100 न गुणतो. मग वरची 2 घरं पुढे गेल्यावर काय होणार? 27 आणि खालची 2 घरं पुढे गेल्यावर 3. आता इथे 1000 न गुणतो आणि ह्याला 1000 न गुणतो म्हणजे 3 घरं उजवीकडं 1 राहणार आणि इथली 3 घरं उजवीकडे गेल्यावर काय राहणार? 100. हे काय केलं समजलं का तुम्हाला ही स्टेप? अंशाला 100 न गुणले की छेदाला 100 न, अंशाला 100 न गुणले की छेदाला 100 न. त्याच पद्धतीनं तिसऱ्या अंशाला 1000 न गुणले की छेदाला 1000 न. आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह कॅन्सल झालेल्या संख्या मिळालेल्या आहेत. आता संक्षिप्त रूप देणं सोपं जाईल पहा. सांगा 6 एके 6, 6 6 36, 3 एके 3, 3 दुनी 6. काय उरलं अंशामध्ये? 2 आणि 27 चा गुणाकार किती? 27 दुनी 54. आणि छेदामध्ये किती? 100. आता 100 न भागायचं म्हणजे दशांश चिन्ह 2 घरं डावीकडे जाणार आहे की नाही. म्हणजे किती येणार उत्तर? 0.54 आहे ना.
पण हा पर्याय दिसत नाही कधी. एकच मिनिट मला चेक करून एकदा. सर 327 ला भाग घालायला हम्म 27 काय ला झालं? भाग घालवला काय गरज नाही, खाली 100 राहते ना. 27 दुनी 54 केले की आपण. आता माझ्याकडे दुसरं एक पुस्तक आहे, त्यात मी पर्याय पाहतोय. पहिला पर्याय आहे 5.4, दुसरा पर्याय 5.04, तिसरा पर्याय 54 आणि हिथं 0.54 आहे. त्यांचा पर्याय त्यांचा चुकलाय, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. चला नेक्स्ट. 13 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 24 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? आपल्याला समभुज चौकोन काढल्यानंतर लगेच लक्षात येईल बघा. चारी बाजू असं समभुज काढायचं. हा छोटा कर्ण जोडून घेतो आणि हा मोठा पण कर्ण जोडून घेतो. तुम्हाला माहिती आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, त्यामुळे हा भाग आणि हा भाग समान असणार, पुन्हा हा भाग आणि हा भाग समान असणार आणि काटकोनात दुभागतात म्हणजे इथं काटकोन असणार. समजा या चौकोनाला आपण नाव काय दिलं? ABCD असं दिलं. आता एक कर्ण 24 आहे, समजा आपण BD 24 घेतला, मग BO कर्णाचं छेदनबिंदूला मी O नाव दिलं. मला सांगा BO किती रे? BO 12 म्हणजे BO 12 आणि OD सुद्धा 12 आणि बाजू 13 दिली. समजा AB बाजू आपण 13 घेऊया, सर्वच बाजू 13 असणार. तुम्हाला पायथागोरसचं त्रिकोण माहिती आहे का? 5 12 13 5 12 13 5 चा वर्ग किती? 25 आणि 12 आणि 13 त्यांची बेरीज 25 बेरीज येणार. म्हणजे 5 12 13 हे पायथागोरसचं त्रिकोण झालं. मग कर्ण 13 असेल, काटकोन करणारी एक बाजू 12 असेल, तर दुसरी काटकोन करणारी बाजू किती येणार? 5. आणि मग सांगितलं AO तेवढंच OC, म्हणजे OC सुद्धा किती? 5. AC बरोबर AO अधिक OC, म्हणजे 5 आणि 5 ची काय करावं लागेल तुम्हाला? बेरीज. किती आली मग? 10. म्हणजे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. अनुराधानं एका बँकेत 15,000 रुपये 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवलं, तिला मुदतीअंती 24,000 रुपये मिळाले, तर व्याजाचा दर किती? सांगा कसं सोडवायचे? सर पहिल्यांदा राशीमधनं मुद्दल वजा. सर 24,000तून 15,000 वजा करायचे, ते आपल्याला सरळ व्याज मिळेल. मग रास किती आहे? 24,000. 24,000. त्यातून मुद्दल किती वजा करूया? 15,000. किती आली वजाबाकी? 9,000. 9,000. मग सर द बरोबर स गुणिले 100 भागिले म गुणिले क. हा, किंवा स म्हणजे सरळ व्याज ना, म म्हणजे मुद्दल ना, द म्हणजे व्याजाचा दर आणि पुढे क म्हणजे कालावधी. असंच करता ना तुम्ही? मद क हो. भागिले 100. बरं, सरळ व्याज 9,000 इथे टाकतो मी डाव्या साईडला. म म्हणजे मुद्दल किती? 15,000. द म्हणजे दर तुम्हाला काढायचा आहे आणि क म्हणजे कालावधी किती आहे? मुदत 3 वर्ष 3 वर्ष भागिले 100. 100. या 2 झिरोला हे 2 झिरो कट. आता इकडे जे 150 आहे इकडे छेदात जाणार, इकडे जे अंशात 3 आहे ते छेदात जाणार, इकडे फक्त दर राहील, रेट ऑफ इंटरेस्ट R म्हणतो मी त्याला. आता करूया सिम्प्लिफाय. या झिरोला हा झिरो गेला, 15 एके 15, 15 सक 90 आणि झिरोला झिरो.
आणि 60 भागिले 3 किती? 3 2 6 20. 0 ला 0. म्हणजे दशादशी जो व्याजाचा दर आहे तो 20 आला. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? आता चौरस हा आयत असतो, सत्य का असते सांगा? सत्य. आयत हा समांतरभुज चौकोन असतो, सत्य का असते सांगा? आयत हा समांतरभुज चौकोन असतो, सत्य. चौरस हा समांतरभुज असतो, हे पण सत्य. आणि समभुज चौकोन हा चौरस असतो, हे मात्र असत्य आहे. 2 अचूक पर्याय निवडायचे. अ व ब बरोबर, बरोबर. ब व क बरोबर, हे सुद्धा विधान बरोबर आहे. अ ब क ड बरोबर, हे चुकीचं आहे, कारण ड चुकीचं आहे. आणि क व ड बरोबर, ड चुकीचं आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. समजतंय का? हॅलो. हो सर. अरे हो, सर. समांतरभुज चौकोनाचं तुम्हाला एकच मिनिट सांगतो. हा जो समांतरभुज चौकोन आहे का नाही, याचं 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला कुठला येणार? आयत. दुसरा असणार तो समभुज चौकोन, आणि शेवटी आहे तो चौरस आहे. लक्षात मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं, चौरस हा शब्द वाक्यात पहिल्यांदा आला का नाही की ते विधान सत्य असतं. म्हणजे प्रत्येक चौरस समांतरभुज आहे, सत्य. प्रत्येक चौरस आयत आहे, सत्य. प्रत्येक चौरस समभुज चौकोन आहे, सत्य. पुन्हा आयत आणि समांतरभुज चौकोनात आयत शब्द आला की ते विधान सत्य असतं. प्रत्येक आयत समांतरभुज चौकोन असतो, सत्य. पुन्हा प्रत्येक समभुज चौकोन समांतरभुज असतो, हे सुद्धा सत्य. फक्त समांतरभुज चौकोन हा शब्द वाक्यात पहिल्यांदा आला का नाही की ते विधान चुकीचं असतं. म्हणजे प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो, चूक. प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो, चूक. प्रत्येक समांतरभुज चौकोन चौरस असतो, चूक. एवढं फक्त लक्षात ठेवायचे. चौरस शब्द अगोदर आला म्हणजे हे विधान सत्य आहे. आयत समांतरभुज चौकोनात आयत शब्द आधी आला म्हणजे सत्य. चौरस समांतरभुज मध्ये चौरस शब्द आधी आला म्हणजे सत्य. आता प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो, हे चुकीचं आहे. कारण चौरस शब्द अगोदर असतं तर ते विधान सत्य आलं असतं. चला पुढं. एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 204.1 चौरस सेमी आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 5 सेमी असल्यास लंब उंची किती? शंकूचे वक्र पृष्ठफळ सूत्र माहिती आहे का रे? कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. रियल. पाय आर रियल. पाय आर बरोबर. एल. पाय आर एल. मग वक्र पृष्ठफळ तुम्हाला किती दिले? 204.1. पायची किंमत 3.14 घ्यायची, त्यांनी दिली आहे बघा इथं. आर किती? त्रिज्या 5 आणि एल म्हणजे तिरकस उंची बर का, स्लॅन्ट हाईट. मग 204.1 आता 3.14 भागिले जाणार डावीकडे आणि 5 पण भागिले जाणार. ह्या बाजूला फक्त एल उरते. आता वर 100 गुणलं समजा तर किती येणार? वर 100 गुणल्या 20,410 आणि 3.14 ला पण 100 गुणल्यावर 314 गुणिले 5. आता इथं मात्र आपल्याला 314चा पाडा तयार करावा लागणार आहे. ह्याच्यापेक्षा सोपं असं करूया, 2 सिम्प्लिफाय करू. बे 1 बे, बे 5 10 आणि बे 7 14. बे 1 बे, बे 0 0, बे 2 4, पुन्हा इथे 0 आणि बे 5 10. 157 चा पाडा आता तयार करावा लागेल. 157 आणि 13चा गुणाकार केला का नाही डायरेक्ट उत्तर येते बघा. 157 गुणिले 13 जर केलं तर 2041 येते आणि त्याच्यावरचा एक झिरो मांडा. एकच मिनिट.
कितीचा पाढा तयार केलाय बघूया. बरं इथं 5 न भागाला अगोदर. 5 दुनी 10, 5 0 0 5 24 आणि 5 1 5. हा 2041 आलं. आता 157 गुणिले जर 13 केलं तर 2041. मग 13 येते एल ची किंमत. एल म्हणजे काय? सर पर्याय क्रमांक 2. सर पर्याय हा. क्रमांक 2. आणि मग सूत्र कुठलं वापरायचं? तिरकस उंचीचं एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. मग एल ची किंमत आता काढलेली 13 भरूया. 13चा वर्ग, आर ची किंमत वर 5 दिली, 5चा वर्ग अधिक एच चा वर्ग. मग 13चा वर्ग 169, 5चा वर्ग 25, डावीकडे आल्या वजा होणार. डावीकडे वजा बाकी किती? 144. आणि तो 12चा वर्ग आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. ही आली लंब उंची. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 3x घन वजा 2x वर्ग अधिक 3 या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता 3x वर्ग अधिक 4 ही बहुपदी मिळेल? उदाहरण कसं करायचं? 3मध्ये टिंब मिळवले असता 5 येईल. सांगा टिंबचे गाव काय येणार आहे? टिंबचे गाव काय येणार? 2 येणार. 2. मग 2 येण्यासाठी या 5 मधून 3 वजा केलं ना, म्हणजे आपल्याला या उत्तराच्या बहुपदीतून पहिली बहुपदी वजा करावी लागेल. मग उत्तराची बहुपदी कोणती आहे? 3x वर्ग अधिक 4. आता हे वजा करायचं. मग 3x घनचं चिन्ह बदलून काय होणार? वजा 3x घन. वजा 2x वर्गचं चिन्ह बदलून काय होणार? अधिक 2x वर्ग. आणि ह्या अधिक 3चं चिन्ह बदलून काय होणार? वजा 3. आता सांगा पहिल्यांदा जास्त घातांकाचं पद घेऊया. 1 नंबरला काय येणार? मग हे येणार वजा 3x घन. आता ह्या 3x वर्गची आणि ह्या 2x वर्गची बेरीज किती? 3 आणि 2 5x वर्ग. आणि ह्या 4 आणि 3 ची वजाबाकी किती येणार? 1. आहे का हा पर्याय? बघा कुठं. वजा 3x पर्याय क्रमांक 3. वर्ग अधिक 1. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. चंद्रपालने 9 लाख रुपयास खरेदी केलेला एक भूखंड (15% नफ्याने विकला तर त्याला किती रुपये मिळतील? 9 लाख म्हणजे नावावर किती शून्य रे? 5. 5 शून्य. आता 15% नफ्याने विकला म्हणजे किती टक्के डायरेक्ट करू सांगा मला? 100त 15 मिळवायचं. 115. 115. 115% करायचं. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट करा गुणाकार. 9000 आणि 115चा. अगोदर 3 झिरो मांडतो. 115 गुणिले 9. 9 5 45. चला 4. 9 1 9 4 13. चला 1. 9 1 9 1 10. 10,35,000 म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढं 10.5 गुणिले 10.5 म्हणजेच काय रे? 10.5 चा वर्ग. आता इथं जे 15 आहे का नाही, 15 म्हणजे काय लिहिता येईल रे? 2 गुणिले 7.5 लिहिता येईल का? आणि गुणिले पुन्हा 10.5. आता इथं 7.5 गुणिले 7.5 म्हणजे 7.5 चा काय येणार? वर्ग येणार. आणि छेदामध्ये मी आहेच लिहितो कंसामध्ये 10.5 वजा 7.5. आता अंशामध्ये काय आलंय माहितीये का तुम्हाला? कळलं असेल काही जणांना. a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग आलाय का हा टाइप? a ची किंमत 10.5 घ्यायची आणि b ची किंमत 7.5 घ्यायची. बघा इथं 10.5 आहे, इथं 7.5 आहे.
म्हणजे ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग हा टाईप आलाय. मग हा कुणाचा स्क्वेअर असतो रे? ए मायनस बी चा स्क्वेअर. म्हणजे अंशामध्ये काय आहे? ए ची किंमत 10.5 वजा बी ची किंमत 7.5 याचा काय आहे? वर्ग आहे. आणि छेद मात्र हाय असं लिहायचं 10.5 वजा 7.5. आता अंशातील 10.5 वजा 7.5 वर्ग आहे म्हणल्यावर 2 वेळा येणार कंस. त्यातला एक कंस खालच्या कंसाला कॅन्सल झाला. म्हणजे वर राहिलं 10.5 वजा 7.5. करा वजाबाकी. किती येणार 10 7 गेल्यावर? 3. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे. त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. तर अशा किती फरशा बसतील? तर फरशा जर काढायच्या असतील तर त्या सभागृहाचं क्षेत्रफळ अंशामध्ये लिहावं लागेल आणि त्या फरशीचं क्षेत्रफळ छेदामध्ये लिहावं लागेल. आता सभागृह आयत आहे. मग आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय रे? आयता क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी म्हणजे 20 आणि 17चा गुणाकार अंशामध्ये. आणि फरशी आहे ती चौरस आहे. चौरसाच्या क्षेत्रफळ सूत्र काय? बाजू वर्ग. बाजूचा वर्ग. मग बाजू किती लिहा? 0.5. अर्धा मीटर म्हणजे 0.5. मग त्याचा वर्ग म्हणल्यावर त्याचा किती वेळा गुणाकार येणार? 2 वेळा. आता 20 ला 10 न गुणा 200 होणार आणि 0.5 ला 10 न गुणल्यावर 5 होणार. 17 ला 10 न गुणल्यावर 170 होणार आणि 0.5 ला 10 न गुणल्यावर 5 होणार. आता करा संक्षिप्त रूप द्या. 5 एके 5 5 चौक 20 आणि 0 ला 0. पुन्हा 5 एके 5 5 त्रिक 15 5 चौक 20. 40 आणि 34चा गुणाकार 0 4 चौक 16 5 ला 1 4 त्रिक 12 ला 1 13. किती फरशा लागतील? 1301. अशा पद्धतीने आज आपण प्रश्न क्रमांक 42 ते प्रश्न क्रमांक 58 असं 17 प्रश्न पाहिलं. उद्याच्या तासिकेला प्रश्न क्रमांक 59 ते प्रश्न क्रमांक 75 राहिलेलं सर्व प्रश्न पाहूया. म्हणजे आपली 3 दिवसामध्ये एक गणिताची प्रश्नपत्रिका पूर्ण होते. असं सांगितल्या पद्धतीने आपल्याला 8 प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. 8 त्रिक 24 दिवस आपल्याला लागणार आहेत. अजून 22 दिवसामध्ये आपल्या गणिताच्या 8 प्रश्नपत्रिका सोडवून होतील. त्यानंतर आपण बुद्धिमत्तेच्या सोडवणार आहोत. मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास तुमचा चालूच आहे. मराठी आणि इंग्रजी मी अध्यापन करणार नाही. गणित आणि बुद्धिमत्ता पूर्ण आपल्याकडनं सिलेबस पूर्ण होणार आहे. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.